माझं आयुष्य पण काय झालंय बघ ना. माझ्या बरोबरची माणसं त्याच्या बायका पोरांसोबत मोठमोठ्या घरांमध्ये राहतात, हवं तिथे फिरायला जातात, आणि मी आज जेवढं तर उद्या काय खायचं ह्याच्यातच अडकलं. तुला सांगतो, बाबा होते ना तेव्हा सगळं व्यवस्थित होतं. सर्व कुटुंबाची जबाबदारी माझ्यावर टाकून ते मात्र मोकळे झाले. त्यांना 1000 वेळा सांगायचो, बाबा हो कोणी एक्स्ट्राचे पैसे देते तर ते घ्या, त्यात काहीही वावगा नाहीये, लिहा ना त्यांच्याबद्दल. बरं पूर्ण खोटं नाही तर अर्ध सत्य तरी लिहा. पण नाही, मी माझी तत्व सोडणार नाही असं नेहमीच म्हणायचे. आणि आता ह्या तत्वांमुळेच त्यांचा जीव गेला ना. हो म्हणजे काय, आणि त्यांची शिकवणी खूप महाग आहे ना. म्हणजे तू पटकन तुझ्या कानावर हात ठेव. कसं आहे ना, त्यांची शिकवणी ऐकून तुझ्या कानाचे पडदे फाटायला नको. ते प्रत्येक वर्षी एका मुलाकडून 1 रुपया इतकी वर्गणी घेतात, आणि तो 1 रुपया सुद्धा देवघरातच ठेवतात. अरे फुलांच्या गर्दीत तो 1 रुपया सुद्धा दिसेना चालतो रे. आणि ह्यात कमी तर माझी बायको आहेच की. म्हणजे मी घरी गेल्यावर तिच्या तोंडातून माझ्याबद्दल एवढी स्तुतीसुमने बाहेर पडतात, ते साला किती कर्तव्य शून्य आहे मला एका क्षणात कळतं रे. तुला सांगतो, या सगळ्याच्या नादात ना स्वतःसाठी मात्र जगायचं राहिलंच. स्वतःच्या इच्छा आकांक्षा याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. पण नाही, आता मी 100-200 का होईना लाच घे ना. बरोबर. आधी माझे बाबा आणि आता आजोबा आयुष्यभर त्यांचे तत्व शिकवत राहिले. त्यामुळे लाच कशी घ्यायची हे देखील मला दुसऱ्याकडून शिकावं लागतंय. याच सगळ्यात जास्त वाईट वाटतंय. पण नाही, आता थांबायचं नाही. आता कोणतीच तत्व आड येणार नाही किंवा आड येऊन देणारच नाही. आता फक्त स्वतःच्या इच्छा पूर्ण करणं हेच अंतिम तत्व. धन्यवाद.